निसर्ग नियमाप्रमाणे म्हणशीला तर आंब्याला मोहर हा नोव्हेंबर डिसेंबरमध्येच यायला पाहिजे. पण या आंब्याला मोहर आलता कधी तर मे महिन्यात मोहर आलता बघा. त्याचा आकार आत्ता असा हा मोठा झाला आहे. मला ह्याचं गणितच काही कळलेलं नाही अजून. कोण एखादा प्लॅन्ट प्रोटेक्शनवाला असला किंवा आंब्याच्या बागेतला तज्ज्ञ जर असेल, अहो का घसोळ्या आंबे आहेत इथे. अहो का हे किती आंबे आहेत बघा. हे लागले काही खराब होते बघा, हे असे गळून पडतात काय. अहो का हे पण चांगले आंबे आहेत हे. आणि त्याला का आंबे उशिरा येतात मला काय त्याचं गणित कळलेलं नाही. तुम्ही माझ्या कमेंटमध्ये नक्कीच जरूर सांगा, जो कोण आंब्याचा तज्ज्ञ आहे किंवा झाडामधला कोण तज्ज्ञ आहे. मी गेल्या वेळा आता मला एक व्हिडिओ टाकला होता की पक्वा आंबा कसा ओळखायचा. आंब्याचा मोहर हा नोव्हेंबर डिसेंबरमध्येच निघाला तर तुम्हाला एप्रिल ते मेमध्येच आंबे उतरा येतात. आणि आंबा मोहर लागल्यापासून सर्वसाधारण 4 महिने पक्व होण्यासाठी वेळ लागतो. आंब्याच्या मोहराची माहिती मी दिलेली आहे. आंब्याचा पक्वा आंबा कसा उतरायचा ह्याची पण माहिती मी दिलेली होती. आंब्याला बॅगिंग का करायचं, टॅगिंग का करायचं, आंबे खराब का होत नाहीत, फळमाशीचा त्रास का होतो ह्याचीसुद्धा ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. पण आज आहे तारीख 16 जुलै आणि मी तुम्हाला हा आंबा दाखवतोय. हा आंबा पूर्ण लदरलेला आहे बघा. अहो काय किती आंबे आहेत बघा. हे आंबे सगळे बघा आहेत. भरपूर आंबे लागले आंब्याला. पण हा उशिरा मोहर का आला आणि हा आता काय कोण खाणार बी नाही. कारण आता हा आंबा उतरायचा म्हटलं तर कमीत कमी अजून 2 महिने म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत हा आंबा उतरायला येईल. पण त्याची चव काही वेगळीच राहणार आहे. म्हणजे निसर्गाचा परिणाम आहे का निसर्गाचा दुष्परिणाम आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच जरूर सांगा. आज 16 जुलै आहे बघा. तुम्हाला मी पहिला एक आंबा दाखवला होता, दुसरा एक आंबा आहे बघा. हा रत्ना टाईप ह्याचा आकार दिसतोय. धड तो कर्नाटकी पण दिसेने झाला आहे. कर्नाटकी तोतापुरी आंबा जो आता मार्केटमध्ये उशिरा येतो तसा बी आंबा नव्हा हा. पण हा वेगळा आंबा आहे. ह्याला पण उशिरा मोहर आलेला होता. ह्याची कारणं काय वातावरणाचा परिणाम आहे, दुष्परिणाम आहे का काय कळणं झालं आहे. जमिनीचा प्रकार किंवा खत मात्रा लागवड याचाही परिणाम असू शकतो. मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की जरूर सांगा. हो का, ह्यात मोठे आंबे आहेत बघा इथं.